जय शिवराय. विकटगडासाठी सकाळी दादरवरून 6च्या ट्रेनने नेरळच्या दिशेने निघालो. जय शिवराय. मी निखिल अंजना गजानन पारावे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आम्ही चाललो आहोत विकटगड येथे आणि आम्ही आता उतरलो आहोत नेरळ स्टेशनला. नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ऑटो घेतली आणि फणसवाडीला येऊन उतरलो. आणि आता फणसवाडी गावाच्या इथे उतरलो आहोत आणि इथून आमचा आता ट्रेक स्टार्ट होत आहे. माझ्यासोबत आहे माझा मित्र अनिकेत. रेल्वे स्टेशनपासून फणसवाडीपर्यंत ऑटो 120 रुपये घेते आणि तुम्हाला फणसवाडी गावाजवळ जाऊन सोडते. घनदाट जंगल चाललेलं आहे आणि घनदाट जंगलामधून मी आणि माझा मित्र अनिकेत गडाच्या दिशेने चाललो आहे. आणि आमच्यासोबत आमचा मित्र कुठे गेला अनिकेत? इकडे आणि माझ्या मागे आहे. आम्ही तिघे जण घनदाट जंगलातून प्रवास करत गडाच्या दिशेने. सन्नाटा माझ्या मागे जो डोंगर दिसतो आहे त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. त्या डोंगरावर मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. चला तर मग. बघताय फुल घनदाट जंगल आणि या जंगलातून मी आणि अनिकेत रस्ता काढत खतरनाक भयानक जंगल. पक्ष्यांचा आवाज येतोय. फुल फिल्डिंग ॲमेझॉनच्या जंगलपेक्षा कमी नाही. इकडे एकटा येण्याचा प्रयत्न करू नका, वाट चुकण्याची शक्यता आहे. खूप भयानक जंगल आणि हा त्याच वर चढून जायचा आम्हाला. चला तर मग. ठीक आहे, वाट तर इकडून चालले. ठीक आहे, चालेल. थोडासा नवीन अनुभव. भयानक अनुभव, वाट चुकवणारा. दाट जंगल, कुठून वाट निघते ते पण समजत नाही.
भगवा ध्वज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या पराक्रमाच्या विजयाची साक्ष देत डौलाने फडकत होता. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहोत मुख्य प्रवेशद्वारावर. प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या मारुतीरायांचं दर्शन घेतलं आणि एकदम वेगळीच ऊर्जा मिळाली. गडावर मारुतीरायांची मूर्ती आहे आणि गडदेवता म्हणजे साक्षात स्फूर्तिस्थान. तिथपर्यंत येऊन पोचलो आणि खरंच मारुतीरायांची मूर्ती बघून खूप धन्य वाटलं. जय शिवराय. मारुतीरायांचं दर्शन झालं आणि आता आम्ही पुढे निघतो आहोत. इथे काही पायऱ्या दिसत आहेत. इथे पण दरवाजा असावा. आणि फायनली आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहोत. विकटगडाचा अनुभव खूपच भारी होता. घनदाट जंगल, घनदाट जंगलातून प्रवास आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. बॉटलमधलं पाणी संपले आहे तर आम्ही आता हा पाणी पितो. तर असा हा विकटगडाचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय शिवराय.